नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी. वृषभ राशीच्या प्रिय भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 25 डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे तुमच्या डोळ्यातलं अंधारच दूर करणार नाही, तर तुमचं मनही हलकं करणार आहे. जे नातेवाईक आजपर्यंत तुमच्यासमोर आपुलकी दाखवत होते, गोड बोलत होते, मदतीचा आव आणत होते, तेच लोक आतून तुमचं नुकसान करत होते का? हा प्रश्न जर तुम्हालाही सतावत असेल तर आजचा हा संदेश थेट तुमच्यासाठी आहे. कारण शनिदेव आता सक्रिय होत आहेत आणि कपटी नात्यांचा खरा चेहरा आता उघडा पडणार आहे. त्यामुळे घाबरू नका. हा संदेश तुम्हाला भीती देण्यासाठी नाही, तर सत्य दाखवण्यासाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. वृषभ राशीच्या प्रिय भक्तांनो, 25 डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होणार आहे जिथे सत्य लपून राहणार नाही. कारण आत्तापर्यंत जे नातेवाईक तुमच्या जवळचे वाटत होते, जे तुमच्याशी गोड बोलत होते, तेच लोक आतून तुमचं नुकसान करत होते का? हा भयंकर असा प्रश्न आता स्पष्ट उत्तर देऊन तुमच्यासमोर उभा राहणार आहे. आणि हा बदल योगायोग नसून तो शनिदेवांच्या न्यायप्रिय दृष्टिकोनामुळे घडत आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे तुम्ही नात्यांमध्ये स्थिरता, प्रेम आणि विश्वास शोधता. तुम्ही एकदा नातं स्वीकारलं की शेवटपर्यंत निभावता. पण याच तुमच्या प्रामाणिक स्वभावाचा काही कपटी लोकांनी गैरफायदा घेतला आणि आता 25 डिसेंबर नंतर ग्रहयोग स्पष्ट सांगतो की अशा लोकांचा खरा चेहरा उघड होणारच आहे. शनिदेव कर्माचा देव आहे. तो कोणाचंही वाईट करत नाही, पण प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देतो, हे मात्र नक्की. वृषभ राशींच्या लोकांनी अनेकदा अन्याय सहन केला, दुर्लक्ष सहन केलं, मनात वेदना ठेवूनही नातं तोडण्याऐवजी टिकवण्याचा प्रयत्न केला. पण आता शनी सांगतो की मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. 25 डिसेंबर नंतर अचानक काही गोष्टी समोर येतील. एखादं गुपित, एखादा संवाद किंवा एखाद्या व्यक्तीचं खोटं वागणं तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला धक्का बसेल, पण लक्षात ठेवा, हा धक्का तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला सत्याची जाणीव करून देण्यासाठी आहे. काही नातेवाईक जे तुमच्या आर्थिक स्थैर्यावर डोळा ठेवून होते, तुमच्या कष्टावर स्वतःचा फायदा करून घेत होते, ते लोक आता स्वतःच्या अडचणीत अडकताना दिसतील. कारण शनीचा नियम स्पष्ट आहे. जे दुसऱ्यांच्या कष्टावर उभं राहतात ते शेवटी स्वतःच कोसळतात. वृषभ राशीचा स्वभाव हा शांत, संयमी आणि सहनशील असतो. पण प्रत्येक संयमाची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा आता ओलांडली गेली आहे. म्हणूनच शनी तुम्हाला शिकवत आहे की स्वतःचा आत्मसन्मान जपणं हेही अध्यात्मच आहे. 25 डिसेंबर नंतर काही नाती स्वतःहून दूर जातील, काही लोक संपर्क कमी करतील आणि ते पाहून तुम्हाला वाईट वाटेल. पण थोड्याच काळात लक्षात येईल की तुमचं मन हलकं झालं आहे, कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे. हा काळ वृषभ राशीला भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवणारा आहे. कारण ज्या नात्यांमध्ये सतत तणाव, शंका आणि अस्वस्थता होती, ती नाती दूर जाताच तुमच्या आयुष्यात शांतता येऊ लागेल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या आयुष्यात शांतता येणार आहे असे टाईप करा. एक वृषभ राशीच्या लोकांना या काळात अध्यात्माची ओढ वाढलेली जाणवेल. देवाच्या जवळ जाण्याची इच्छा होईल. नामस्मरणात मन शांती शोधेल. कारण जेव्हा माणूस फसवणूक अनुभवतो तेव्हा त्याला देवाचा खरा आधार वाटतो. खोट्या नात्यांचा अंत म्हणजे तुमचं नुकसान नाही, तर तुमचं संरक्षण आहे. कारण आता तुमच्या आयुष्यात फक्त तेच लोक राहतील जे तुमच्या मनाची किंमत ओळखतात आणि हाच शनिदेवाचा खरा आशीर्वाद आहे. 25 डिसेंबर नंतर काही निर्णय घ्यावे लागतील. कदाचित ते कठोर वाटतील, कदाचित तुमच्या मनाला वेदना होतील, पण लक्षात ठेवा, स्वतःच्या शांततेसाठी घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. वृषभ राशीच्या लोकांनी या काळात शनिदेवाची उपासना करावी. शनिवारी काळ्या तिळाचं दान करावं आणि ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होतील आणि मनाला स्थैर्य मिळेल. जे सत्य आता उघड होणार आहे ते कडू असू शकतं, पण तेच सत्य तुम्हाला भविष्यातील मोठ्या संकटांपासून वाचवणार आहे. म्हणून या बदलाला विरोध करू नका, कारण शनी जे तोडतो ते संरक्षणासाठीच तोडतो, हे लक्षात ठेवा. कमेंट बॉक्समध्ये ओम शन शनैश्चराय नमः असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. वृषभ राशीच्या आयुष्यात हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. कोण आपलं आहे आणि कोण फक्त सोयीसाठी तुमच्या जवळ आलं आहे हे स्पष्ट होईल.
आणि ही स्पष्टताच तुमच्यासाठी मोठं वरदान ठरेल. 25 डिसेंबरनंतर मानसिक स्थैर्य वाढेल, निर्णय क्षमता सुधारेल आणि स्वतःसाठी उभं राहण्याचं धैर्य येईल. कारण शनी तुम्हाला आतून मजबूत करत आहे. कपटी नात्यांचा अंत झाल्यावर तुमच्या आयुष्यात नव्या आणि स्वच्छ नात्यांसाठी जागा तयार होईल, जे नाते मनाला शांती देईल आणि हेच खऱ्या अर्थाने सुख आहे. वृषभ राशीच्या लोकांनी हे लक्षात ठेवावं की सर्व नाती टिकवणं हाच धर्म नसतो. कधीकधी स्वतःला वाचवणं हाच खरा धर्म असतो आणि शनी तुम्हाला हाच धडा शिकवत आहे. हे लक्षात ठेवा. हा काळ संपल्यानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल की जे तुटलं ते चांगल्यासाठीच तुटलं. कारण आज तुम्ही अधिक शांत, अधिक स्पष्ट आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण असाल. म्हणूनच वृषभ राशीच्या प्रिय भक्तांनो, अजिबात घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका. कारण शनिदेव तुमच्या बाजूने आता उभे आहेत. खोट्या नात्यांचा अंत हा निश्चित आहे आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना न्याय मिळणारच. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण तुमचा काळ आता बदलत आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय, माझा काळ बदलत आहे असे नक्की टाईप करा. वृषभ राशीच्या भक्तांनो, लक्षात ठेवा, शनी कधीही चुकीचा न्याय करत नाही. आज जे लोक तुमच्यापासून दूर जात आहेत ते तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमचं संरक्षण करण्यासाठी दूर जात आहेत. सत्य कडू असतं, पण तेच सत्य तुम्हाला भविष्यातील मोठ्या वेदनांपासून वाचवतं. म्हणून मन शांत ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच सत्य, आध्यात्मिक आणि ज्योतिष मार्गदर्शनासाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. कारण पुढचा संदेश कदाचित तुमच्याच आयुष्याशी जोडलेला असेल. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.